नमस्कार मंडळी. आयुष्याच्या उदास रोपट्याला हास्याचं खतपाणी घालण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, विनोदाच्या या नव्या हंगामात आपल्या टॅलेंटचं नाणं खणखणीत वाजवायला सगळे नवे विनोदवीर सज्ज आहेत. चला तर मंडळी, बघूया कोणाचा पंच पडतोय, कोणावर भारी आणि कोण घेऊन जातोय विनोदाचा सातबारा आणि कॉमेडीची जहागीरदारी. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, दाढी सोबत ह्युमरही वाढवायचा प्रयत्न करणारा विपुल आज इथे बनलाय मेथड ऍक्टर, आणि मराठी मातीचा लळा लागलेला गुजराती पुत्र कुलदीप बनलाय डिरेक्टर. बघूया त्यांच्यातली ही धमाल, जिला आहे बनेची ही साथ. जोरदार टाळ्यांनी तिघांचं स्वागत करूया. हॅलो. अरे ऐक अरे ऐकतेस का तू माझं? अगं अगं आलो, शेवटचा सीन उरलाय. अरे सेट लागलाय, लाइटिंग पण झाली आहे. नाही तो एक नवीन ऍक्टर येणार होता, तो आला नाही अजून. नाही सर, मी आलोय. मी सकाळी 8 वाजताच आलोय आणि काल रात्री 12 पासून बेरिंग सुद्धा पकडलंय सर. वा, त्यांनी बेरिंग सुद्धा पकडली आहे. ऐक, 1 मास्टर 2 क्लोज, दॅट्स इट. ओके, लगेच आलो. हा, मी ना कालपासून ना काही बारीक बारीक जागा काढल्यात. तुम्हाला दाखवू का सर? म्हणजे एकदा करताना दाखवू सर? प्लीज खुर्ची मिळेल? आहे ना, खुर्च्या बस नाही ते. नाही सर, मी त्याच्यावर तालीम केली. बस बस घे बस. सर थँक्यू सर. सर थँक्यू. बस बस. हा चल बस बस बस. सर राहू दे. अरे असिस्टंट आहे तो, असिस्टंट आहे. अहो नाही सर, उद्या तो डिरेक्टर होईल मग तो. सर थोडं. सर हा, पहिला पेक. ओके. हा, हॅलो सर, हाऊ आर यू? सर आता दुसरा. हॅलो सर, हाऊ आर यू? हे कसलं डिटेलिंग आहे? दारुडाचं सर. अरे गारुड्याचा रोल आहे ना? नाही सर, दारुडाचा रोल आहे, यांनी मला सांगितलं. बने काय सांगितलं तुला? सर मी गारुड्याचाच रोल सांगितला. काल ए भावा रात्री फोन केला नाही, यांनी काल मला रात्री 12 वाजता कॉल केला. 1 मिनिट, किती वाजता फोन केला? 12 वाजता कॉल केला. किती पेक? पेग अरे थांब थांब थांब. सहा पेक? नाही सर, 6च्या पुढचं काय आठवत नाही सर. तुला किती वेळा सांगितलंय? सॉरी सर. किती वेळा सांगितलंय दारू पिऊन लोकांना फोन करत जाऊ नको? हा, ऐन वेळीस कुठला ऍक्टर आणायचा मी? कुठून आणायचा? सर ह्याला कपडे घालूया ना, हा करेल गारुडी सर, करेल सर. अरे तो मेथड ऍक्टर आहे. दारुड्याचा गारुडी करणं म्हणजे तो आता लायब्ररीमध्ये जाणार, पुस्तक वाचणार, हा, जाऊन गारुड्यांना भेटणार, त्यांच्यासोबत पिपाणी वाजवणार. अरे तिथपर्यंत आपल्या सिरियलचे 300 एपिसोड होतील, कळते का? नाही सर, नाही सर, मी अगदीच मेथड ऍक्टर नाहीये सर. म्हणजे ते व्हेजवाल्यांना कसं अंड चालतं तसं आहे माझं सर. मी कसा करतो म्हणजे सर, माझं वैशिष्ट्य आहे की मी जे कपडे घालतो ना ते कॅरेक्टर माझ्या अंगात असं शिरतं सर. ट्राय करून बघा सर, मी करेन. दे कपडे द्यायला. चल सर करेल. 2 मिनिटं. कॉस्ट्युम प्रॉपर्टी घेऊन या लवकर लवकर. 2 मिनिटात आपण करून टाकू. हो सर. ऑन शूट, बॅकअप लेट नाईट. हाँ
नाही ना, आज तुझ्या घरी नाही येणार मी, नाही बायकोच्या घरी जाणार आहे. ए डोंट वरी. हां ओके, येतो, लवकरच येतो. या अरे नाही रे, नाही. ओके ओके, बाय, लव यू, बाय बाय. हे घे, चल झालं. वा वा वा, चांगलं दिसतंय. ते वाजवता येतं का? हा सर, बासरी येते फक्त. अरे बासरी नाहीये ती, बीन आहे. बीन आहे ती, तोंडाला धर फक्त, बने म्युझिक वाजवेल. मी देतो ना म्युझिक, बघा ते. हे तो भुंगा आहे, तो भुंगा आहे. मागचा सीझन काढला तू ह्याच्यावर. रेकॉर्डिंग केली आपण. तू काय करायचं, बीन वाजवायची. ओके सर. हा, एक नागिन असते, हा. बीन वाजवून तिला तुझ्या प्रेमात पाडायचं. ओके सर. आणि मग तिचा किस घ्यायचा. प्लीज किस. सर, हा, नागिनीचा रोल कोण करतंय? सांगतो. हा सर. प्राजक्ता माळी. लांब कर जरा, चालेल ना? चालेल ना तुला? तुम्ही मला विचारता? सर रडतोय. हे का, काय झालं, का रडतोय? नाही, काही नाही सर, काही नाही. माझं मागचं स्किट पाहता ही संधी इतक्या लवकर येईल असं वाटलं मी समजू शकतो. हा, आपण सीन सुरू करूया का? हा, सीन सुरू करूया का आपण? हे बघ, तू बिन वाजवणार, ओके, आणि मग एक नागिनी येणार आणि तिचा किस घ्यायचा. ओके ओके, सिंपल. सर एक प्रश्न सर, म्हणजे मला खूप प्रश्न पडतात सर. बरं, मेथड ऍक्टर मी. नागिन नेमकं कुठून येणार आहे? कुठे रे नागिन? सर ही काय, ह्यात वेटोळे घालून झोपली आहे. एक 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 मिनिट. प्राजक्ता माळी यात वेटोळे घालून बसली? नाही नाही, म्हणजे मला माहिती आहे ती योगा करते, मी फोटो पाहिलेत. पण वेटोळे? नाही 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 नाही, प्राजक्ता मॅडम व्हॅनिटी मध्ये आहेत. ह्यात नागिन आहे, नागिन. ओ सर, सर यात नागिन आहे. ओ सर, खरी 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 नागिन आहे यात. मला खरंच लागतं सगळं, खोटं लागत नाही, अजिबात खोटं लागत नाही. हा, रिअलिस्टिक लागतं सगळं. अहो सर, ऐक बाळा, एक मागच्या सिनेमात आम्ही एक सीन केलेला. त्या हिरोला बैल ढुशी मारते. हा, त्यात आम्ही खरा बैल आणलेला. हा, काय सीन झाला होता तो. सर सर माहितीये ना, उद्या त्या ऍक्टरचं वर्षश्राद्ध आहे. काय? सर सर सर, म्हणजे तो गेला? पण जाताना मरणोत्तर अवॉर्ड घेऊन गेलाय तो. हा, त्या बैलाला पाठवलेला मंचावर अवॉर्ड घ्यायला. म्हणजे पुढच्या वेळेस नागिन जाणार आहे स्टेजवर? सर नको सर. अरे वा. सर ती खरी नागिन आहे. मला सवय नाही अशी, खरी नागिन आहे सर ती. तू काळजी करू नको. असं. हा, तू सीन कर, मस्त सीन कर. ओके, तू बिंदास किस कर, मग आपण कट टू तिची प्राजक्ता माळी होईल. ओके सर, एक सजेशन देऊ का सर? बोल ना. म्हणजे बघा, माझा एक म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे, पण सर हा क्रम उलटा नाही होणार का? म्हणजे बघा सर, मी एक सांग, म्हणजे आधी प्राजक्ता असेल, मी किस करेन आणि मी वळलो की ती नागिन होऊन या टोपलीत जाईल. सर म्हणजे काय होईल, ऍक्टर पण वाचेल आणि टेक पण ओके होईल सर. तू माझ्या स्क्रिप्टची वाट नाही लावायची, कळलं ना? मी डिरेक्टर आहे, तू ऍक्टर आहे. हा हा, आणि काळजी करू नको, ती विषारी असली तरी तिचे दात काढलेत ना बने. हो, कालच काढलेत. सर तू नागिणीला हातात घ्यायचा, हा, किस करायचं, मग मी कट करणार. हा, मग तू हळूच तिला टोपलीत ठेवायचं. सगळं टायमिंगचा खेळ आहे रे. हा सर, पण ते मागच्या वेळी तुम्ही केलं ना, भजी खाण्याच्या नादात लेट कट बोललात, तसं आता करू नका, नाही तर याची वाट लागेल. सर काय बोलला सर? सर सर हा काय बोलला सर? हे असं झालं तर सर काय होईल सर? ती चावा घेईन माझा सर. सर नको ना सर. नाही, तसं नाही होणार सर. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत नाहीये सर. तू तुझा आत्मविश्वास बघ सर. तू कॉन्फिडंट राहा. सर, मी ऍक्टर आहे ना, मी ऍक्टर आहे ना. हा, मग एक काम कर, याला घे, हिला घे आणि तू जा त्या व्हॅनिटी मध्ये बस. तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस करा किस करायची. एक
एकमेकांसोबत कम्फर्टेबल व्हा ना जरा. सर काय कम्फर्ट सॉरी सर काय कम्फर्टेबल हो सर. अहो मला प्रॉब्लेम आहे तिला काय प्रॉब्लेम असणार आहे मला सर तुम्ही सांगा. चावा घेईन ती रेडी आहे. रेडी सर. हा, मग चल. ए मेकअप. नागिनीला मेकअप. नाही तुला अरे तिला किस करावं वाटलं पाहिजे ना. सर काय बोलतोय सर काय बोलतोय. तू एक काम करायचं हे बघ इथे एक काम कर. तू तिच्या ओठांवर ओठ ठेवायचे. मी तिथे कट करणार आणि स्टॉप ब्लॉक मध्ये ती आउट प्राजक्ता इन. मग तुमच्या दोघांचा 3 मिनिटाचा सीन आहे बाळा पुढं. सर मी रेडी आहे. मग कर. सर मी करतो मी रेडी आहे. चाल सर हा सर चल बस व्हेरी गुड. बघ सर मी प्रेमाने बघ तिच्याकडे. सर ही हलतीये सर ही हलतीये सर. मला नाही होणार सर. ती मला चिडवते आवाज काढते सर ही हलतीये. नाही सर ती माझा चावा घेईल सर. नको ना सर. अहो सर ती हलते. तुम्ही सांगा ना बने सर. मला नाही. अरे यार आपण एक सुवर्ण मध्य काढूया. हा सर चाल. पण एक काम करूया आपण. ऐक. तू उंदराचा केस मागव. ठीक आहे. ह्याच्या ओठावर आपण उंदराचा केस ठेवू. हा नागिन तिथे गेली की तिला वाटेल उंदीर आहे म्हणून आणि ती अशी जवळ जाऊन केस बाहेर काढेल. आपण तिथे कट करून टाकू. शॉर्ट देखील मिळेल. वा सर काय आयडिया सर एक नंबर. मला पटलं. चला मला पटलं सर. हा बघा म्हणजे तुम्ही माझ्या ओठावर उंदराचा केस ठेवला. हा नागिन आली. तिला वाटलं उंदीर आहे. तिने केस घेतला. हा टेक ओके झाला. तुम्हाला टेक मिळाला. Yes, very good. पण नंतर तिला वाटलं अरे छा आपण फसलो. उंदीर तर आतच आहे आणि त्याच्या आत गेली तर सर तुम्हाला काही नाही. ती माझा चावा घेईल सर. नको ना सर. मला उंदराचे केस नाही ठेवायचे ओठावर. मला जाऊ दे सर. मला परडे दमे जातो सर. अरे ठीक आहे आपण किस सोडूया. हा. तू मिठी मार. हा सर. अरे मला कुठे मिठी मारतोय. अरे तिला मिठी मार. हा चेंज करूया आपण जरा. हा ती तुझ्या अंगा खांद्यावर अशी फिरणार. हा हळूच ती इथे येणार अशी. मग तिला तुझ्या मिठीत घे. हा मग तिथे आपण कट करणार. ती आउट प्राजक्ता इन. मग मी किस करेन. तुझ्या बापाचं पेन आहे. हा मी फक्त शॉर्ट चेंज केलाय ना आपण. केलंय ना चेंज. तुझ्यासाठी केलंय ना. सांगा काय समजवलं? मला भीती वाटते सर. सर करेल तो करेल. हा करेल. कर ना बाळा. सर करतो मी कर सर. नंतर प्राजक्ता मिठीत तू हे कर ना ते. सर तुम्ही कॉल द्या. हा तुम्ही रोल कॅमेरा. मी रोल साऊंड. तुम्ही ऍक्शन. आली ती सावकाश वा 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 चालली. आरामात. सर पोटावर येते. बोल, बोल, गोलगोल फिरते सर. बोलू बाहेर नको. काढा. मी चुकलो सर. मला माफ करा सर. तिला बाहेर काढा. बोलू नको. सर ती घाबरते. तिला बाहेर काढा सर. बाहेर काढा. अरे बोलू नकोस. कॅमेरा रोलिंग आहे. जस्ट फील इट. अरे फील शेवटची व्हील लायची वेळ आली तरी ना बाहेर काढा. ही रमली आतमध्ये. मी हललो तर चावेल. माझा चावा घेईन सर. मी हललो. समज ती नागिण नाही प्राजक्ता माळी असं. अरे काय भयंकर माणूस आहे सर. माझं इमॅजिनेशन इतकं स्ट्रॉंग नाहीये. हिला बाहेर काढा सर. अहो सर हिला बाहेर काढायला सर. चावे अरे रोमॅन्टिक हो ना जरासं. रोमॅन्टिक हो ना. हा तिच्या डोळ्यात बघ तिच्या. हो सर इथे मागे होती. कुठं डोळ्यात बघू सर. बाहेर काढा सर. बाहेर काढा. हो सर ह्याला नाही जमणार हो. एक काम करा तुम्ही त्या नागिनीला सांगा. हो सांग. तिला कळेल. सर कळेल म्हणजे काय. ह्याच्यापेक्षा जास्त काम तिने केले सिरियल आणि फिल्म मध्ये. तिला कळेल. सांगा तुम्ही. नागिण हे नागिण को ऍक्टर आहे बिचारा. सांभाळून घे. सांभाळून घे. चलो कमॉन किस हिम. कमॉन किस. काय किसीन विचित्र ठिकाणी येते. तिला बाहेर काढा ना सर. सर मी ऍक्टर नाहीये. मी मेथड ऍक्टर नाही. मी ऍक्टिंग सोडली सर. मी कोंबड्या पाळेन सर. हिला बाहेर काढा सर. बाहेर काढा. Cut it. सर बघू दे. इथे बघू दे. काय झालं बघू दे. चावली. नाही काय नाही झालं. चल काय नाही झालं. हा काय नाही झालं. व्हेरी गुड. काय नाही झालं. सर दात लागले तो. चावली काय. चावली अरे नाही लागले. तू मस्करी करतो यार. नाही लागलाय. व्हेरी गुड शॉट. काय शॉट दिलास. एक्सिलंट यार. काय मेथड ऍक्टर आहे. मी मेथड ऍक्टर. आता आपल्याला अजून एक शॉट करायचा. ऐक माझा. ऐक मस्त शॉट दिलायस तू. आता आपल्याला नागिणीचा क्लोज घ्यायचा. ती आत आहे ना तुझ्या. तिथे क्लोज घ्यायचं. कळलं. सर मी ऍक्टरच नाहीये. मला जाऊ द्या सर. सर मी सोडला. सर मी दूध विकेन. मला सोडा. सर मी अंडी विकेन. जाऊ द्या ना सर.
प्रसंग खुलावला तुम्ही. मजा आली. सुपर हिट. जाणून घेऊया सरपंचांना कसा वाटला हा ऍक्ट. अलकाताई. बने, विपुल आणि कुलदीप मस्त एनर्जी होती आणि तुमच्या तिघातली केमिस्ट्री खरंच छान दिसून आली. आणि जे काय विपुल कुलदीप आज सॉलिडच, म्हणजे गेल्या वेळेपेक्षा मला हे जास्त खूप आवडलं या एपिसोडचा तुमचा ॲक्ट. आणि प्राजक्ता आणि नागिन मी व्हिज्युअलाइज करत होते. खूप मजा आली अप्रतिम. आणि आता जाणून घेऊया गुण. वा वा 11 गुण. क्या बात है. मकरंद दादा. लई भारी. विपुल क्या बात है. आज तू म्हणजे भन्नाट एकदम मेथड ॲक्टर मला इतका आवडला. वा 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 क्या बात है. तुला कुलदीपची आणि बनेची फार अप्रतिम साथ मिळाली, पण आज खऱ्या अर्थाने तू मारलाच गड्या. वा 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 क्या बात है. क्या बात है. 11.5 गुण. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, विशाखाताईनं घेतलंय अंशुदादाच्या सेवेचं व्रत. बघूया हे व्रत कसं सुफळ संपूर्ण होतं ते. तुमच्या समोर येतोय गडगडाटी हास्याचा हुकमी पॅटर्न, अर्थात विशाखा सुभेदार आणि अंशुमन विचारे. आय आय ग बिचारा ग एकटंच झोपले ग शांत. काका काका ओ काका काका नमस्कार 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 करा नमस्कार. सरी आई ग सरी काका काका नमस्कार. काका मी विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर. सोशल नसेल ग ते, सोशल असेल ते. माझा रस चा प्रॉब्लेम आहे. विशाखा बोलताना बरोबर श बोलली. पंचसाठी बोलले झालं तर. नमस्कार काका. काका देवा रे सोडव रे. देवा सोडव. देवा सोडव. सोडव काय म्हणताय तुम्ही? काय कोड आहे का सोडवायला? मला नंतर सोडव, हिला पहिली घेऊन जा. काय चाललंय? अहो गंमत केली हो. ते कसं रुग्णाच्या समोरचं वातावरण कसं असं छान छान हलकं फुलकं हवं ना, म्हणून विनोद केला. कोण आहेस तू? कशाला आलीस इकडे? तू जा ना. नाही काका. काका नमस्कार. काका झालं किती वेळा करशील? मी सोशल वर्कर आहे बरं का. बरं का सोशल वर्कर. ते नाही का संस्थेने मला पाठवलंय तुमची सोबत करायला. रात्रीला सोबत. अच्छा त्या संस्थेकडून आलात का? त्या रुग्णांच्या सेवेसाठी येतात. बरं झालं आलीस ते. मी सांगितलं होतं ग. झोपा झोपा तुम्ही झोपा. आई आई ग दमले ग दमले. आई आई ग. काका ओ काका मी इथं बसते. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. लगेच आवाज द्या बरं का. काका अगं मी दिलाय का आवाज? कशाला बोलते? बघू नका जरा. तुम्ही एकदम असे गप्प झालात ना. मला वाटलं असे काय 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 बोलते? शांत निवांत. मी आहे इथे. काही लागलं तर मला लगेच सांगा बरं का. हा तुम्ही रिक्वेस्ट केली होती ना, कोणी जवळपास नाही वाटतं नातेवाईक वगैरे, म्हणून आले. काय ग बाई त्या लता काकू आहेत ना, त्यांची संस्था आहे ना, त्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष काम करते मी. 7-8 वर्ष झाली त्यांच्या संस्थेला. मी आता 2 वर्षाची रुग्णाची म्हटलं तिथे जायचं, घरी बसायचं तर इथे बसायचं, त्याच्यात काय एवढं. म्हणून मी आपली सेवा करते. थोबाड बंद करशील का 2 मिनिटं जरा? गप्प राहा ग जरा, मला बरं वाटत नाही. गप्प बसू तू गप्प. मला काय तसं हॉस्पिटलमध्ये घाणेरडा वास येतो याचा मला फार त्रास. जरा स्वच्छता ठेवायला फिनेल टाकून स्वच्छ करायला. अगं मरण तिकडे कशाला बोलते? गप्प ना जरा, शांत झोपू. नाही हो मी माझ्याशीच बोलते. तुम्हाला ऐकू गेलं का? सॉरी सॉरी सॉरी. पेपरच नाही आणला बाई वाचायला वगैरे. काका ओ काका मी काय म्हणते, तुम्ही बरे आहात ना काका? हा बरं वाटतंय ना तुम्हाला? हा मला वाटलं तुम्हाला अगदी आवाज नाही करत. सॉरी सॉरी सॉरी. अच्छा
काय काय करते सर्दी. अरे काका तुम्ही बरे आहात ना? हा बरे आहात ना? आतापर्यंत बरा होतो, आता सर्दी होईल असं वाटतं. अरे बापरे शिंक. ही अशी अचानक शिंक येते ना, मला फार राग येतो. अशी डायरेक्ट कशी येते शिंक? सांगून येता येत नाही, कळवता येत नाही काही. बाई मी येते लगेच येते डायरेक्ट न कळवता. ती तुझ्या गावची मावशी आहे, येताना सांगायला. शांत बस ग, इथे मला मदतीसाठी आलेस ना. अरे सावकाश मी आहे इथे काका, बरं का? आता आवाज नाही करत. शिंक गेली. काका ओ काका ओ काका कशाला हा का मारतेस तू? काका काका करून काय मारायला काय माहित तुझं? मी म्हटलं ओ काका टक घेतला का टक? काय कपडे धुवायला? नाही अहो टक गोळ्या औषधं घेतल्या का? घेतल्या. एक पांढरी गोळी तेवढी बाकी आहे. बर पांढरी गोळी का? एक मिनिट. हा इथे ही पांढरी गोळी आहे का? हा ही बाई ही नाही ही पांढरी गोळी. अरे ही पण पांढरीच आहे. ही ओ काका पण इथे तर 3 पांढऱ्या गोळ्या आहेत, यातली कुठली? 3 काढल्याच मारायला? अगं एकच द्यायची होती. कुठली? ही लांबडी गोळी आहे का? बरं या जाऊ दे. अगं टाकलंच कशाला त्या? अगं औषध आहेत ती माझी. हो नाही काका, आता रॅपर म्हणून काढलेल्या गोळ्या असतात त्या घ्यायच्या नसतात. गोळी घ्या. कुठे बंदुकीत घालू? कशात घालायचे ना? पाणी कोण देणार? खरंच की पाणी द्यायचं. घे पाणी हे घ्या गोळी घ्या. काय झालं अगं? ते फिरतेच कशाला? चला मग थंडी वाजायला लागली. एक मिनिट. काय होत आहे? थंडी वाजायला लागली एकदम. एक मिनिट काका जरा काम कर. हो बरोबर झालं काका. काय होत आहे? गोळ्यावर आठवलं जरा माझा रात्रीचा डोस घ्यायचा राहिला. जरा ती पर्स घ्या ना, त्यातल्या गोळ्या काढून द्या. अगं तुझ्या गोळ्या तू घे, माझ्या गोळ्या मला दे. नाही माझे दोन्ही हात बिझी आहेत ना काका, आणि मी जर खाली ठेवलं आणि तुम्ही पटकन गोळी घेतली तर मग माझं सोशल वर्क हुकून जाईल ना. अगं तू घे ना ग माझं औषध. द्या ना काका, तिथल्या तिथे द्या ना. हात लांब करून मरणार आहे का? द्या काळी पिवळी गोळी द्या. काळी पिवळी गोळी आहे की टॅक्सी आहे? ही काळ्या कलरची गोळी आहे. आजार बरा करायचे का आजाराचा निषेध करायचे? काय विधान कसली करता आहे? थंडी वाजते द्या गोळी घेतलीस? मला दे आता. माझी गोळी दे ग मला. सर ही घ्या. ही घ्या गोळी घ्या. एक मिनिट आहो सावकाश. एक मिनिट. हे पाणी घ्या पटकन. पाणी घ्या. सावकाश हळू खोकी करा. गोळ्या घेतल्या. आता दोन्ही बाळांच्या गोळ्या घेऊन झाल्या. महत्वाचं काम झालं. थंडी का वाजते मला कळत नाही. एसी असते का काय? हा माझा रात्रीचा गोळ्यांचा डोस हुकला ना की मला जरा असं कडकडायला लागतं. काका जरा पांघरून देता का? काय बोलतोय? अगं वेडी आहेस का? मी पेशंट आहे, माझं पांघरून आहे ते. अहो जरा थंडी वाजायला लागली, मला कडकड करायला लागलं. जरा 2 मिनिटं द्या ना पांघरून. नाही ग अगं नाही घेतलं 5 मिनिटात मरेन मी कुडकुडून. काका अहो तुम्ही 5 मिनिटांनी मरा, मी कुठच्या क्षणी मरेल. द्या पटकन. अगं नको थंडी वाजायला लागली. अगं ऐक ना. 2 मिनिटात येते. अगं दे ना ग. थांबा ना 2 मिनिटं. अगं काय करते? थंडी वाजते. काका काय होतंय? अगं मला कुडकुडायला होत. अहो काय व्हायब्रेटर ठेवलाय का? कसला? अगं असं काय करतेस तू? तुला बरं वाटत नसेल तर घरी आम्हाला पांघरून दे. नाही मी बरी आहे काका. पण काय आहे रुग्णाची सेवा करायची अशी शपथ घेतली मी. अगं मग घरी जाऊन स्वतःची सेवा कर. तू पण रुग्णच आहे. मला तुझी सेवा करायला लागते. हो काका. काय ग बाई. सावकाश झोपा 2 मिनिटं पांघरून घेताय. मरते आले उगत कशाला इकडे कळत नाही. काका
ओ काका 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 चाललंय बोल ना पुढे. नाही मी काय म्हणते, मी थोडं नाचू का? नाचू कशाला नाचू? नाही काय आहे, माझी थंडी आहे ना, मी नाचले ना की अंगात गरमी होईल आणि मग थंडी जाईल. अगं वेडीस काय हॉस्पिटल आहे, इथं लोक वाचायला किंवा गचकायला येतात, नाचायला आलेले कधीच ऐकलेलं नाही. पण तेच मी म्हणते, थोडं नाचले ना तर अंगात गरमी येईल नको ग. आणि मग थंडी जाईल ना माझी. नको ग, हॉस्पिटल नको, असं काही करू नको. थोडं नाचते ना. नको ग माझ्या आईशी. नाही आहे ना, दुसरं पण कारण आहे, काय? तुमचं रंजन पण होईल नको ना. रंजन. आम्हाला संस्थेकडनं सांगितलंय की रुग्णाचं रंजन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मरून मी एक काम कर्तव्य, करते. तू घरी जागा नको का ग, हे बघा ना, हॉस्पिटल आहे. एक काय मिनिट काका, हे बघा मी म्युझिक कोण कशाला करते सगळं? हे बघा तुम्हाला बरं वाटेल बघा, मला पण थंडी वाजते ना. हा लावलं, हा लागलं गाडी. नको ग, ऐक ना ग माझं. श्वास लागला, श्वास लागला. जरा जरा उठा उठा उठा. मी कुठे उठू, मी पेशंट आहे. जरा उठा उठा. अगं मला पडू द्या. अगं नको, उठा ऐक ना. अगं काय करते अगं मला थंडी वाजते. अगं मला थंडी वाजते. पंखा कसला पंखा? बघा बघा बघा. मला थंडी कुडकुडते. पंखा काय मारतेस? बघा 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 बघा. कशाला मारायला आलीस इकडे तू? बघा 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 बघा. ऐक काका, ओ काका, काका काका काय काका? काका अगं मारतोय काका इथे आता. काका काका काका, तुमचं हे कुठे? हे कुठे म्हणजे? हे माझ्याकडेच आहे. हे माझ्याकडेच आहे. मग मला द्या, मला द्या. तुला नाही झेपणार ते. द्या द्या द्या. नाही परवडणार का? द्या ना द्या. अगं लेंगा कसा जमेल तुला? हो आता इस वक्त तुमका लेगा, मेरे को क्यों लेगा? कशाला मी कुठे मार? द्या ना मला. द्या ना, हे द्या ना. काय? तुमचं हे माझे झेपणार का तुला? हो. अगं नाही, मापत नाही बसणार ते. ऑक्सिजन मास्क जरा काका. अगं मला पाहिजे तो. द्या ना द्या ना. द्या ना, आज द्या. मी तुम्हाला उद्या परत करते काका. उद्या मी नसेल इकडे. ठीक आहे, मी घरी जाऊन देईन काका. अगं मी मरेन इथेच सांगतोय तुला मी. ठीक आहे, मग मी तुमच्या नातेवाईकांना देईन काका. अगं नको. इमर्जन्सी बटन दाब. इमर्जन्सी बटन दाब. काय चाललंय? काय चाललंय? पेशंटची काळजी घे. तुमचं काय चाललंय? अरे कोण आहे? हे इकडे लवकर. याला बाहेर ऐकलं. इमर्जन्सी बटन दाबायचं. लवकर याला बाहेर घेऊन जा. त्याचं बघा ते पेशंटचे कपडे घातले, ते बाहेर काढा आधी. लाजवाब, झकास परफॉर्मन्स. हे म्हणजे असं झालं, भीक नको कुत्रा-वर. तुम्हा दोघांना आलेल्या शिंका आणि तुला भरलेली कुडकुडी कमाल होती. मस्त झाला परफॉर्मन्स, झकास. सरपंच, तुम्हाला कसा वाटलाय हा परफॉर्मन्स? मकरंद दादा? मी तुझी म्हण पूर्ण करतो. भीक नको कुत्रा आवर, नाव बागायती निस्तच वावर. अप्रतिम अप्रतिम, केवळ अप्रतिम. म्हणजे दोघांची केमिस्ट्री, गिव्ह अँड टेक सगळंच फार, म्हणजे सौ जहागीरदार की एक इनामदार की असंही ते इथपर्यंत वरचं तुमचा परफॉर्मन्स होता. आणि इतका अप्रतिम आनंद दिल्याबद्दल मनापासून आभार. अलकाताई? अंशू, विशाखा, कडक कडक परफॉर्मन्स, मजा. ॲक्शनला रिॲक्शन काय असते एवढं पाहायला मिळाली, एवढी रिॲक्शन की खरंच मजा आली. अंशू काय करत होतास तू? आणि विशाखा, बापरे, खरंच पेशंट घाबरून जाईल असं चाललं होतं. आणि हसून मी नेहमीच रडवते आणि डोळ्यातनं पाणी येतं. आज हसून हसून माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. खरंच मजा आली, मजा आली. सुपर. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत दस्तूर खुद्द
संगीत चूडामणी पंढरीनाथ कांबळे आणि ते इथे भरवणार आहेत गायनाचा वर्ग. बघूया त्या वर्गात काय धमाल घडते ते. तुमच्या समोर येतात शुद्ध उच्चाराचा ऑलमोस्ट मापदंड निमिष कुलकर्णी, आपल्या हास्य जत्रेची फुलराणी स्नेहल देशमुख आणि सगळ्या विनोदाच्या रागदारीवर हुकूमत असलेला तुम्हा सगळ्यांचा लाडका कॉमेडियन पंढरीनाथ कांबळे. हॅलो. हा रॉंग नंबर आहे हो. मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे बोलतोय हो. काय तुमची मेवणी पळून गेली? मग मी काय करू? शोधू तुझू नाही कोणाला? अरे तुमची मेवणी पळून गेली त्याला मी कशी शोधू? ठेव फोन नॉनसेन्स. नाही तर फोन मध्ये येऊन तिकडे येऊन मारेल. हळू हळू. एवढं कशाला चिडताय तुम्ही? कशाला चिडताय म्हणजे काय झालं? अरे दिवसात चौथा फोन आहे रे, चौथा फोन. आता ह्या माणसाची मेवणी पळून गेली तर मी कुठून शोधून आणू मला सांग? आणि मी पळवून नेले का रे याची मेवणी? हे सगळं हळू आणि शांतपणेही सांगता येऊ शकतं ना गुरुजी. एवढी चिडचिड करण्याची गरज नाहीये. तुम्ही अशी चिडचिड करताना मग पुढे आपल्याला सगळं भारी पडतं. आता बघा तुमचा हा संगीत विद्यालयाचा क्लास, आपण दोघच विद्यार्थी कुठे आहेत? तुमच्या या चिडचिड्या स्वभावामुळे आपल्याकडे विद्यार्थी येत नाहीत अहो. आणि हल्ली शास्त्रीय गायन कोणी ऐकतच नाही, त्यामुळे शो मिळायचेही कमी झालेत. मग अशा वेळी विद्यार्थी आले नाही तर आपल्या पोटा पाण्याचं कसं होणार गुरुजी? बरोबर आहे, पण मूळ मुद्दा आहे की जी कृती मी केलेलीच नाहीये त्याच्यासाठी मला का फोन येतात मला कळत नाही. ह्यांना मुद्दा पैशाचा आहे, बाकी कसला नाहीये. अहो आपल्याला समारंभांना बोलवलं जातं. त्या मध्यंतरी एका समारंभाला बोलवलं, तिथे पोहे थोडे खारट होते तर मैफिल सोडून निघूला ना तुम्ही. मला आवडत खारट पोहे. अहो पण नंतर त्यांनी केले ना त्याच्यात बदल आणि बनवले ना नीट पोहे, तर जाऊन फक्त पोहे खाऊन आलात तुम्ही गुरुजी. मला राग आला होता म्हणून मी पोहे खाऊन आलो. गुरुजी असं कसं चालेल? अहो इथे क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या चुका सांगायच्या सोडून हे कुठलं तेल लावतोस तू, हे कोणत्या शर्टाचं बटन आहे तुझं, या कोणत्या बुटाच्या लेस आहेत, या चुका सांगता तुम्ही. अहो ते गाणं शिकायला येतात, वर परीक्षा करायला येत नाही तुमच्या. मला नाही आवडत ते तेलाचा दर्प होतो त्यांचा, कुठलं तरी राईचं तेल थापून थापून असायचं. माझं ते गाताना मला त्रास होतो, मला तर नाकात. हे म्हणतोय मी, ही चिडचिड जरा कमी करा. रागावर संयम असला पाहिजे गुरुजी, म्हणजे सगळं ठीक होईल. ओम लावा बरं. दे ओम लावा. कोण बेल वाजवतंय? कोण बेल वाजवतंय? आणि ही काय बेल आहे का? ठिंग ठॉंग अशी बेल असते? अरे बेल कशी पंचमातल्या कोकिळेसारखी कुहू कुहू अशी बेल असायला पाहिजे. उद्याच्या उद्या बेल बदलून टाकते. बेल बदलण्यात के पैसे उरलेत का आपल्याकडे? काहीच पैसे उरले नाहीयेत. आणि दरवेळी बाहेर येणारा पाहुणा हा पंचमातली कोकिळ्याच असेल असं नाहीये ना. बरं ठीक आहे, दादा दार उघड. दादा उघडा, तुम्हीच उघडा. चला सिनियर कोण आहे ज्युनियर कोण आहे कळतच नाही. नमस्कार. या 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 या. अर्धा किलो चिवडा द्या, 2 पाव किलोच्या पुड्या बांधा, एक आजीसाठी एक आमच्यासाठी. मी चिवडावाला वाटतोय तुला? तू खरंच चिवडा विकत घ्यायला आलीस की मला चिडवायला आली? हे संगीताबाई चिवडावाल्यांचं घर ना? अरे कोणी सांगितलं तुम्हाला? काय बोलते ही? हे कोणी सांगितलं तुम्हाला असं? खाली क्रिकेट खेळणारी मुलं म्हणाली मला. घ्या इकडे या. हे बघा खाली त्या मुलांनी बॉल मारल्यावर त्यांच्यावर चिडचिड करताना मग अशी खुन्नस काढता येते. अहो तुम्ही चुडामणी आहात तर चिवडावाला म्हणून पाठवतायत तुमच्याकडे. हे बघ बेटा, मी संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे यांचं घर आहे, कुठल्या आनंदीबाई चिवडेवाल्याचं नाहीये. नाही, मला वाटलं की संगीताबाईंचा चिवडा इथे मिळतो म्हणून मी आले. 8व्या मजल्यावर कोणी चिवड्याचं दुकान थाटतं का? 8वा मजला आहे हा.
अहो असतं. माझा दादा आहे ना, त्याचं 13व्या मजल्यावर गॅरेज आहे. पण काय माहिती चालतच नाही. ही येडी आहे काय थोडीशी? मी बोलतो, तुम्ही चिडू नका. हा, मी बोलतो. हे बघ मुली, तू चिवडा विकत घ्यायला आलीस, पण आमच्याकडे काही चिवडा नाही. तर चिवडाऐवजी तुला गाणं दिलं तर चालेल? गाणं? शी, मला नको असं फालतू गाणं. फालतू बोलतो चिडू नका. मी बोलतोय ना. बघा, गाणं असं फालतू नसतं ना. आणि हे बघ मुली, हे बघ, तू चुकून का होईना पण खूप मोठ्या माणसाच्या घरी आली आहेस बरं का. हे कोण आहेत माहितीये तुला? संगीत चुडामणी पंडित पंढरीनाथ कांबळे, खूप मोठे गायक आहेत हे. आणि हे स्वतः तुला गाणं शिकवतील. अहो पण गाण्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. अगं चालतं, स्किटचा आणि तुझा काही संबंध आहे का? पण करतेस ना. अरे पण ती स्वतःच्या तोंडाने सांगते तिचा काही संबंध नाही गाण्याचा म्हणून. तुम्ही स्वतःचं तोंड बंद ठेवा, मला बोलू द्या. मी बोलतो. हे बघ मुली, अगं गाणं शिकायलाच हवं. म्हणजे जवळजवळ कंपल्सरी येते आता, असं समज. अगं गाण्यामुळे काय होतं, मन प्रसन्न राहतं. अंगी एखादी कला असावी अगं. आणि 4 चौघात तुला गाता येईल उद्या. म्हणजे घरी गायलीस पालक खुश, शाळेत गायलीस किंवा कॉलेजमध्ये गायलीस तर प्राध्यापक खुश, आणि पिकनिकला गायलीस तर मुलं खुश. मी हिला पिकनिकचं गाणं शिकव. पिकनिकचं गाणं हे हिला शिकव. ते वहिनीच्या वट्ट्यावर चप्पल कुणाच्या हे असली थोर गाणी पिकनिकची शिकवली ना. तिला तिच्या पद्धतीने समजावं लागणार आहे गुरुजी. अहो पहिले तिला आवडणारं वहिनीच्या वाट्यावर चप्पल हे छछोर गाणं शिकवा, मग तुमची छछोर गाणी शिकवा, तुमची गाणी शिकवा. माझं म्हणणं नाहीये, पण आधी तिला शिकू तरी द्या. हा, तुम्ही बोल पोळी, तू आहेस तयार? हा चालेल चालेल. चिवड्यासाठी आणलेले 70 रुपयात पाव किलो गाणं शिकवा. बेटा तालमणी, तू हिला खाली घेऊन जा आणि प्रसाद चिवडेवाल्याकडनं चिवडा घेऊन दे. आणि हे मी अजिबात रागाने बोलत नाही, ताबडतोब घेऊन जा हिला. तुम्ही बसा, 2 मिनिट बसा. तुम्ही बसा 2 मिनिट. नाही गुरुजी, इथे प्रश्न 70 रुपयांचा नाही हो. पुढचा विचार करा ना. आत्ता हिला गाण्याची गोडी लागली तर ही आपला क्लास लावेल, हिला आपल्याला आपली फी सांगता येईल. मग ही बाहेर जाईल पिकनिकला, तिथे मित्रमैत्रिणींमध्ये गाणं गाईल. मग सगळ्यांना वाटेल, अरे बापरे, या बेसुरीची बासुरी कशी झाली. मग आपल्या क्लासच्या बाहेर रांगा लागतील. मग एक सूर 7-7 हजाराला शिकवू आपण. मग पैसे असतील, तुम्ही खुश, मी खुश, बाहेर हवी ती बेल लावता येईल, सगळं होईल. हा शिकवतो. चला मुली, आमचे गुरुजी तयार आहेत तुला शिकवायला. अहो पण मी इथे चिवडा घ्यायला आली आहे. अरे यार, ती चिवडा घ्यायला आली आहे यार. तिला गाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही थांबा ना, 2 मिनिट थांबा ना. मी आहे तिला इंटरेस्ट. अगं तू एक गाण्याचं सॅम्पल तर घेऊन बघ. गाणं ऐकून तर बघ तू, नंतर ठरव ना, मग कंटिन्यू कर तू. चालेल. हा चला चालेल. या गुरुजी बसा. मी बसू इथे? हो बसा. घ्या, चला पेटी घ्या. हा चला, गाऊन दाखवा तिला, चिमूटभर गाऊन. नीट सुरू कर. बरं, आता बेटा हा हार्मोनियम आहे, याला आम्ही पेटी देखील म्हणतो. आता आपण सुरांची ओळख करून घेऊया. मी तुला सूर शिकवतो, ठीक आहे? सा म्हणजे षड्ज. हा बेटा थांब. काय करतो मी, आधी सगळं तुला शिकवतो, त्याच्यानंतर मग तुम्हाला म्हणून दाखव. हा ठीक आहे? सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे रिषभ, ग म्हणजे गंधार. बेटा बेटा हा वरचा नी झाला, तो अजून शिकवायचा आहे. थांब जरा, वेळ त्याला. गंधार सोडून तुम्ही काही बोलायचं. गंधारचं काय झालं मध्ये? काय झालं? गंधारचं काय नाही झालं. तू मला सोडून गेला आणि मला खूप काही झालं. त्याने ना मला फसवलं माहितीये. आणि त्या दिवशीपासून ना मी मूळ दाखवायच्या लायकीची राहिली नाही. मला माहितीये, गंधारनं मला चॉकलेट द्यायला चॉकलेट नाही द्यायचा, रोज द्यायला रोज नाही द्यायचा. पण मग रोज काय द्यायचा? धोका द्यायचा रोज. म्हणून मी मूळ दाखवायच्या काबिल नाही राहिले. काय झालं ना,
मी एकदा गंधारला म्हटलं, गंधार मला चॉकलेट दे ना. तर गंधार काय म्हणाला माहिती? मू बघ आरशात. आणि मला सोडून गेला. तुम्ही गंधार सोडून काही बोला गुरुजी. म्हणजे नक्की काय म्हणते मला काही कळत नाही. नक्की काय गंधार सोडून म्हणजे नक्की काय करायचं? नक्की काय म्हणजे ग सोडून काही बोला. अच्छा, ग सोडून शिकवायचंय. अगं असं कसं ग सोडून शिकवता येईल? होऊ शकतं. कसं? तुम्ही नाही का जुनी पद्धत तुमची तसं शिकवा ना. म्हणजे सा रे म. वेडा आहेस का तू? अरे असं असं ग म सोडून काही होत नाही. आज सांगते ग सोडा, उद्या सांगेल म सोडा, नंतर म्हणे पंचम सोडा. पंचम. ए बेटा पंचमचं काय? बघ पंचम एकच आहे. हा RD बर्मन. हा नाही, माझा पण आहे ना पंचम जर्मन. म्हणजे हा तुझा प्रियकर आहे आणि तोही संगीतकार आहे? नाही नाही, त्याचा संगीताशी काडीचा संबंध नाहीये. तो ना खूप वाईट वाईट पंच करायचा, म्हणून आम्ही त्याला पंचम म्हणायचो. बेटा तालमणी, एक काम कर, आपल्याकडचे 70 रुपये हिला दे आणि तिला इज्जतीत खाली सोडून येता. गुरुजी ऐका ना, तुम्ही थोडं समजून घ्या ना. तिला नाही अजून सुरांची जाण, पण होईल ना. आणि तुमच्याकडे शिकल्याशिवाय होईल का तिला? अहो तुम्ही कोणाकोणाला शिकवलंय गुरुजी? कोणाकोणाला? गुरुजी अहो कोण राहिला आता? सोनू म्हणू नका, अलका म्हणू नका. हो नाही पॅडीलच अलका. अच्छा अलका कोबल. हा मी काय म्हणतो, सूर वगैरे शिकवूच नका, डायरेक्ट गाणं गाऊन दाखवा. डायरेक्ट गाणं? हा, म्हणजे काय होईल, तिला गाण्याची गोडी कळेल आणि गाण्याची ओढी लागेल. ओढ लागेल. डायरेक्ट गाणं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. ग नाही गुरुजी, ग नाही, ग नाही, ग नको. अरे मग काय स्वररंभेचा गाऊ का? ग नको तर. हो दुसरं गा एखादं दुसरं गा. चल आहेत, दुसरं गाणं आहे. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गात ग आहे. ग नको ना गुरुजी, ग नको. अरे मग काय रम्य ही नरकाहून लंका गाऊ का? ग नको हिला म्हणून. अहो दुसरं गाणं एखादं दुसरं. अरे ही सगळी माझ्या गुरूंनी शिकवलेली मला गाणी आहेत रे, आणि दर गुरुपौर्णिमेला ही गाणी मी गात असतो. पण आज गुरुपौर्णिमा नाहीये आणि तुम्ही ग आणि प नसलेलीच गाणी गा गुरुजी. बेटा ग आणि प ही नुसती अक्षरं नाहीयेत, ते सूर आहेत. आणि या सगळ्या सप्त सुरांमध्ये संगीत विश्व सामावलेलं आहे, कळलं का? तुम्ही रागावू नका ना गुरुजी, जरा थांबा ना. मी काय म्हणतो, तुम्ही हे गाणं गा. या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बसा भाऊजी. हे गाणं का गायचं मी? अहो याच्यात ग आणि प नाहीये, सूट होईल. करेक्ट, हेच गाणं गाऊया आपण. यात ग आणि प नाहीये. अरे संगीत चुडामणी काय काय करायला लागतंय तुम्हाला. चला. वळख जुनी तुमची धरून मनी. आला का बाण आला? तुम्ही लक्ष देऊ नका, गात राहा. आवडतोय चिवडा, आवडतोय. गाणं आवडतं. गाणं. काय करू सांगा मी कहरजी. घुसला का बाण? काय बोलते ही? काय करते? लक्ष देऊ नका ना. काय करते? काय चाललंयचं हे बघ. बेटा एक मिनिट बेटा. हे बघ गुरुजी, गाणं आहे ना, गाणं इतकं सोपं नसतं. ही कला अवगत करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे म काढा ग काढा असं होत नसतं. हे बघ मी तुला सांगतो, हे जे 7 सूर आहेत ना, ते आत्मसात करण्यासाठी भल्या भल्यांच्या 7 पिढ्या देखील गेल्या. ना आपले. गप्प बाईस. मला माहित आहे ही कला अवगत करणं थोडंसं कठीण आहे, पण म्हणून मला तेही कळतं की तू इथे चिवडा विकत घ्यायला आली होतीस. पण तरी पण जर कला तुला अवगत करता येत नसेल तर कलेचा अपमान तरी करू नकोस. अगं पु ल देशपांडेने सांगितलं होतं की पोटा पाण्याचा धंदा तुम्हाला जगवेल, पण कला तुम्हाला का जगायचं हे शिकवेल. आणि या गाण्यात सुद्धा सरगम होते, हे सगळे सूर होते. म्हणजे निसा सा रे ग रेसा निसा रेसा. कळलं? हा. सॉरी गुरुजी, माझं चुकलं. मला पटलंय आता आणि मी तुमच्याकडून गाणं नक्की शिकेन.
आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण घेऊन येईन. पाहिलं तालमणी, एखादी गोष्ट जर अशी समजून द्यायची असेल, पटवून द्यायची असेल तर कधी कधी गुरूंना असं परखडपणे बोलावं लागतं. आणि जो शिष्य गुरूंची ही भाषा सहन करतो तोच खरा शिष्य. बेटा मी आजच तुला या ठिकाणी गंडा बांधतो. प्लीज गुरुजी, आधीच मला खूप लोकांनी गंडवलंय, आता तुम्ही गंडवू नका. निघ इकडनं. हिच्याकडचे 70 रुपये घे पहिले. वा वा, ॲज युजल सुरेख परफॉर्मन्स. विचारा सरपंचांना, त्यांना कसा वाटलाय हा गायनाचा वर्ग? पंडित पंढरीनाथ कांबळेंचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर होता. एवढा सुंदर पंडित उभा केलास तू पॅडी, मजा आली एकदम. आणि हे चुडामणी गाणं सगळं धमाल आली. निमिष, स्नेहल, तुमच्या कामात खूप सराईतपणा होता आजच्या ह्याच्यात, मागच्या भागापेक्षा खूप छान. पण अजूनही आम्हाला तुमच्याकडनं खूप चांगल्या अपेक्षा आहेत. जाणून घेऊया मार्क्स. वा 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 वा, 10 गुण मिळालेले आहेत. मकरंद दादा, खरं तर मला आशय जास्त आवडला ह्या मिश्किलीचा. आणि पुन्हा पॅडीच होतं त्यामुळे त्याला मांडता पण ते चांगलं आलं की ते दोन्ही रूपं त्यांनी व्यवस्थित दाखवली. आणि सगळ्यांचं एकंदरीत केमिस्ट्री खूप छान होती. निमिष, तू खूप छान बोलतोस आणि स्वच्छ बोलतोस, ते मला खूप आवडलं. आणि स्नेहल, तुझी पण साथ अतिशय उत्तम लाभली. क्या बात आहे, बहुत बढिया. क्या बात है. 10 गुण. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेत ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. आणि हा निकाल जाहीर करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर बोलावते. आजच्या भागामध्ये असं झालं काय, हळद रुसली कुंकू हसल्यासारखं झालं काय, हसलं काय रुसलं. पण हा आखाडा रंगत जाईन. पण आज जहागीरदाराची जी निवड होती ती इतकी परेशान करणारी होती. आम्ही इतके हैराण झालो, आमच्या खुर्च्या एड्या वाकड्या झाल्या, तुम्ही पाहू शकता. इतकी चर्चेने इतका आम्ही त्याच्या सगळा हे करून घेतला होता. पण अखिल भारतीय आमच्या खुर्द बुद्रुक सरपंच संघटना जी आहे आमची, त्यामधले आमचे ढिंगळी पिंपळगाव खुर्दचे सरपंच आणि नखुर्डे बुद्रुकचे सरपंच यांचं मत जरा वेगळं आलं. म्हणले जहागीरदार तुम्ही आता असा जरा, तिथं सामना आमचा असा रंगला. म्हणजे इकडं हास्य जत्रा आणि तिथं आखाडाच होता राहिला. पण आम्ही शेवटी एका निर्णयाला आलो. शेवटी कुठली गोष्ट चांगल्या पद्धतीनं पुढं न्यावी हा आमचा सरपंच संघटनेचा नियमच आहे. आणि म्हणून हे वेगळेपणा सांगण्यासाठी आज लेक चालली सासरला फेम आपल्या सरपंच अलकाताई खुबल इथं आलेले आहेत. अलकाताईंना मी विनंती करतो, आता वेळ न घालता त्यांनी आजचं जहागीरदार कोणते एकदा जाहीर करावं आणि कारणही जाहीर करावं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस चांगले झाले होते. पण आज आम्हाला जरा काय झालं, तेजस आणि प्रियदर्शिनी बरोबर आज इनामदार वनिता होती. फार मोठा सपोर्ट होता आणि वनिताची एनर्जी लाजवाब होती आज. म्हणून आम्ही थोडा जरा वेगळा विचार केला की आज आम्हाला विपुलची ही एनर्जी तेवढीच आवडली. आणि म्हणून आम्ही विपुल कुलदीपला प्रोत्साहन देण्यासाठी आज जहागीरदारी त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. आणि बने 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 हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. आणि अशा पद्धतीनं हास्य खुर्दचे शिलेदार कुलदीप आणि विपुल ठरलेले आहेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. खूप खूप अभिनंदन मित्रांनो.